नमस्कार, मी रश्मी. देशोन्नतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांचं नेमकं काय प्रकरण आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. एक जानवर डाइड ऑफ ओवर ईटिंग. सलमान खान का करेंगे मारेंगे यहीं जोधपुर में मारेंगे तो पता लग जाएगा. 1993 मध्ये सलमान खान 28 वर्षांचा होता. सलमान खानचे त्यापूर्वी काही सुपरहिट चित्रपट आले होते आणि त्याच वर्षी पंजाबच्या गावात लॉरेन्स बिश्नोई नावाच्या मुलाचा जन्म झाला. 1998 मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान हा जोधपूरमध्ये होता. त्याच्या आणि त्याच्या चित्रपटातील सहकलाकारांवर 2 दुर्मिळ काळविटांची शिकार केल्याचा आरोप होता. त्याच वेळी बिश्नोई अवघ्या 5 वर्षांचा होता. काही काळानंतर बिश्नोई समाजाच्या सदस्यांनी सलमान खान आणि त्याच्या सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली. लॉरेन्स बिश्नोई त्याच समुदायातील होता ज्यांनी ब्लॅक बुकला पवित्र मानलं होतं. सलमान खानला लवकरच अटक करण्यात आली, पण नंतर जामीन देखील मंजूर करण्यात आला. 2006 मध्ये ट्रायल कोर्टानं सलमान खानला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दोषी ठरवलं आणि त्याला 25,000 रुपये दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अभिनेता सलमान खानने जोधपूर मध्यवर्ती कारागृहात 1 आठवडा घालवल्यानंतर वर्षभरानंतर जोधपूर न्यायालयाने सलमान खानचे त्याच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले. दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई जो आता 17 वर्षांचा झाला होता, तो चंदीगडला कॉलेजसाठी गेला. त्याने त्याच्या बॅचलर ऑफ आर्ट्स प्रोग्रामचं पहिलं वर्ष पास तर केलंच नाही, सोबतच परीक्षेत फसवणूक करताना देखील पकडला गेला. तेव्हा त्याने त्याची उत्तरपत्रिका घेतली आणि पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून चक्क उडी मारली. लॉरेन्स बिश्नोई याने नंतर पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. तो झाला तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि तिकडूनच त्यांनी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. लॉरेन्स बिश्नोई याच्यावर 2010 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल FIR दाखल करण्यात आला होता. 2010 मध्ये लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधात घुसखोरी केल्याबद्दल FIR दाखल करण्यात आला होता आणि सोबत लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधात 2011 मध्ये हल्ला आणि दरोडा टाकल्याबद्दल देखील FIR दाखल करण्यात आला, जे सर्व विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होते. लॉरेन्स बिश्नोई काही गुंडांच्या आश्रयाखाली आला, ज्यांनी त्याला संघटित गुन्ह्यांमध्ये गुंतवलं. तेच तिकडे राजस्थानमध्ये उच्च न्यायालयाने 2012 मध्ये सलमान खानवर आरोप सुधारित केले. मात्र 2016 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली, कारण मृत सापडलेल्या प्राण्यांवर सलमान खानच्या परवानाधारक बंदुकीने गोळ्या झाडल्या होत्या हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता. मग काही महिन्यानंतर राजस्थान सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली. आता पुन्हा जोधपूर न्यायालयात खटला चालला होता. तिकडे सलमान खानला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता, तर बाकीच्या कलाकारांची सुटका झाली होती. मग त्यानंतर लगेचच अभिनेता सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला. त्याच वर्षी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उडवणार अशी आक्रमक प्रतिक्रिया देत देशभर प्रसिद्धीच्या झोतात आला. सलमान खान का करेंगे मारेंगे यहीं जोधपुर में मारेंगे तो पता लग जाएगा. सलमान खान का करेंगे मारेंगे यहीं जोधपुर में मारेंगे तो पता लग जाएगा. पंजाब, हरियाणा, राजस्थान सारख्या राज्यात आणि सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या त्याच्या टोळीतील सदस्यांनी त्याला डॉन म्हणून संबोधलं, पण सोशल मीडियावर त्याला देशभक्त म्हणून सादर केलं. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. आपल्या प्रतिमेला सकारात्मक फिरकी देण्यासाठी अशा बोलींना न जुमानता अखेरीस तो तुरुंगातच गेला. मात्र पोलिसांनी सांगितलं की तो सेलफोन वापरून त्याचं नेटवर्क सक्रिय ठेवण्यास सक्षम होता. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी संपत नेहराने आवश्यक अंतर आणि शस्त्र मोजण्यासाठी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची एक रेकी केली. 2020 मध्ये बिश्नोई गँगच्या शार्प शूटरनं सलमान खानच्या हत्येचा कट देखील रचला होता. मग काही दिवसांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या घराबाहेर जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं. 2023 मध्ये सलमान खानला पुन्हा बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. अभिनेता सलमान खानला मारणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय होतं, असा दावा बिश्नोई याने केला. पोलिसांनी बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आता त्यानंतर सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मग आता याच वर्षी अर्थात 2024 मध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घराबाहेर 4 गोळ्या झाडल्या. बिश्नोई टोळीनं या गोळीबाराची जबाबदारी देखील स्वीकारली. गोळीबारासाठी बिश्नोईचे बंधू अनमोल म्हणाले की अभिनेता सलमान खानसाठी ही शेवटची चेतावणी आहे. अर्थात बिश्नोईने आता सुद्धा सलमान खानला त्याच्या रडारवर ठेवलं आहे. मात्र अशा दंग्यांमुळे सलमान खानचे वडील पूर्णपणे बेफिकीर दिसले. सांगण्यासारखं काही नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे, काळजी करण्याची गरज नाही, असं सलमान खानच्या वडिलांचे शब्द होते. तर हे आहे नेमकं प्रकरण. असे स्पेशल रिपोर्ट बघण्यासाठी देशोन्नतीला फॉलो करा आणि बघत राहा देशोन्नती डिजिटल.